मधील एक मोठा असलेला रेमंड उद्योग सध्या अडचणीत सापडलेला आहे। या कंपनीतील 1000 पेक्षा अधिक कामगारांनी 21 जुलैपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। कंपनीसोबत 31 मार्च 2020 रोजी झालेल्या कराराची मुदत संपली आहे। नियमानुसार 1 एप्रिल 2024 पासून नवीन करारामध्ये वेतनवाढ होणे आवश्यक होते, पण ती अद्याप झालेली नाही। आधीच रोजगार नाही, त्यात हे काही कामगार आहेत, त्यांना अतिशय कमी वेतनात कसे जगायचे असा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे। या कामगार कंपनी युनियनला बाजूला ठेवून मान्यता प्राप्त युनियनच्या माध्यमातून निर्णय घेण्याचा प्रयत्न केला आहे। 16 महिन्यापासून वेतनवाढ न करता नवा करार सुद्धा केला नाही। एवढेच नाही तर युनियन कुणालाही विश्वासात न घेता 5 महिन्याआधी कोर्टात केस दाखल करते। न्यायालयीन प्रक्रियेला वेळ लागतो, पण कामगाराचे जीवनमार्ग थांबलेले आहेत। ते रोजच्या गरजा भागवायला असमर्थ झाले आहेत। अध्यक्ष महोदय, कंपनीने कराराचा कालावधी नियमानुसार 3 वर्षात न ठेवता 4 वर्षाचा ठेवला आहे। तो अन्यायकारक आहे। शिवाय या कामगारांना वेगवेगळ्या कारणावरून कारवाई करत आहेत। गेल्या 2 महिन्यात ते 3 वर्षात हजारो कामगारांना सस्पेंड केले आहे। बरेच कामगार घरी बसलेले गेले आहेत, त्यांचा संसार धोक्यात आलेला आहे। ही स्थिती अत्यंत गंभीर आहे। यवतमाळ सारख्या मागासवर्गीय जिल्ह्यात कामगारावर अन्याय होतो आणि सरकार गप्प आहे। मी सरकारकडे आणि कामगार मंत्रालयाकडे नम्र विनंती करतो, यवतमाळातील या आंदोलनाकडे तातडीने लक्ष द्यावे। कामगारांचे प्रश्न त्वरित सोडवणूक करावी। रेमंड कंपनीला नवीन करण्यासाठी सक्त सूचना द्याव्यात आणि या जिल्ह्यात नवीन उद्योगाची स्थापना करून बेरोजगार तरुणांना न्याय द्यावा। फजनलाल जाटव जी, फजनलाल जाटव जी, सभापति महोदय।